ज्येष्ठ नेते आणि माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांचं निधन झालंय। वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। मधुकर पिचड यांची आज प्रकृती खालावली होती। ब्रेन स्ट्रोक आल्याने पिचड यांच्यावर 2 महिन्यांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते। त्यांना 15 ऑक्टोबरला पहाटेच्या सुमारास राजूर येथील राहत्या घरी असताना ब्रेन स्ट्रोकचा झटका आला होता। त्यानंतर त्यांना नाशिकच्या 9 पल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। दरम्यान मधुकर पिचड यांच्या जाण्याने चिरंजीव वैभव पिचड यांच्यासह कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर उसळलाय। 1961 मध्ये त्यांनी अमृतसागर दूध सहकारी संस्थेची स्थापना केली। 1972 अकोले पंचायत समितीवर सदस्य म्हणून निवड झाली। 1972 ते 1980 पर्यंत पंचायत समितीवर सभापती म्हणून निवड झाली। अकोला तालुका मधुकरराव पिचड यांचा नेहमीच बालेकिल्ला राहिला। 1980 ला पिचड अकोले मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले। 1980 ते 2009 या काळात ते 7 वेळा आमदार राहिले। 1993 मध्ये त्यांनी अगस्ती सहकारी साखर कारखाना स्थापन केला। 1995 ते 1999 या काळात विधानसभेचे विरोधी पक्षनेते पदाची धुरा त्यांनी सांभाळली होती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून देखील पिचड यांनी धुरा सांभाळली होती। 2014 ला मोदी लाटेत अकोले मतदारसंघात पुत्र वैभव पिचड यांना राष्ट्रवादीकडून निवडून आले। पिचड यांचा राजकीय प्रवास काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यानंतर भाजप असा राहिलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून शरद पवार यांच्या सोबत राहिले। मात्र 2019 ला पिचड पिता पुत्रांनी पवारांची साथ सोडत कमळ हाती घेतलं। पण 2019 ला भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवताना राष्ट्रवादीच्या डॉक्टर किरण लहामटेंकडून त्यांचा पराभव झाला। 2024च्या निवडणुकीत वैभव पिचड हे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात होते, मात्र यावेळीही त्यांचा पराभव झालाय। मधुकर पिचड यांनी आदिवासी विकास, भटक्या जमाती आणि इतर मागासवर्गीय कल्याण, प्रवास विकास, पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसाय अशा विविध खात्यांची जबाबदारी पार पाडली आहे। अकोले तालुक्यात अनेक छोट्या धरणांची निर्मिती मधुकर पिचड यांच्या कार्यकाळात झालेली आहे। त्यांनी भंडारदरा धरणाला आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंचं नाव देण्यासाठी अनेकदा जनआंदोलन केलं। त्यांच्या लढ्याला यशही आलं। धरणाचं नामकरण नुकतंच आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे असं करण्यात आलंय। अखेरच्या काळात शरद पवार यांच्यासोबत काम करण्याची इच्छा बोलून दाखवणारे मधुकर पिचड आज काळाच्या पडद्याआड गेलेत। राजकारणात अहोरात्र काम करणारा नेता आज हरपलाय।